हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर संध्याकाळ झाली बघा आणि जेवणाची तयारी करावी म्हटलं तर आज मी बनवणार आहे माझी फेवरेट रेसिपी। आज आहे ना फ्रीज सगळं रिकामं झालं होतं, मग म्हटलं मसाले भात बनवावं, कारण त्याने ना पोट पण भरतं आणि ना मन पण। कुणाला पिझ्झा आवडतो तर कुणाला पास्ता आवडतो, आपल्याला तर फक्त गरमागरम मसाले भातच आवडतो। हाय हाय, इतना सुकून। स्वयंपाकघरामध्ये गरमागरम मसाले भात शिजत असताना पसरणारा सुगंध तो खरं तर आहे ना प्रत्येक मराठी घराचं ओळख चिन्हच असतं। एक साधं जेवण सुद्धा आहे ना या भातामुळे सणासारखं वाटतं। राईस बनवण्यासाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता, बटाटा, कांदा, ओव्याचं पान, बागेतील मसाल्याचं पान, जिरे, मोहरी, घरचा मसाला, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, शेंगदाणे आणि मिरची, लसूण राहिलंय बघा घ्यायचं। त्याच्यानंतर घेतलंय थोडंसं तांदूळ। सगळ्यात पहिल्यांदा तेल टाकून घेतले आणि ना कट केलेलं साहित्य ना एक एक टाकून परतून घ्यायला सुरुवात केली। कसं असतंय माहितीये का, लेडीजची सकाळ आणि संध्याकाळ ही ना रोज स्वयंपाक करण्यातच जात असते बघा। कितीही कंटाळा आला ना तरीही तिला स्वयंपाक हा करायलाच लागतो। तशी आपल्याला पण सुट्टी भेटती बरं का, मिस्टर घरी आल्यावर आहे ना आपल्याला काहीतरी वेगळं करून नक्की खाऊ घालत असतात। तर सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यात आहे ना पाणी टाकून एक उकळी काढली, थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर आहे ना तांदूळ टाकून भात कुकरला लावून दिला। इकडे खुशी स्कूल मधून आल्या आल्या ना स्टडीला बसली होती बघा। तर आपल्या इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, आपला मसाले भात तयार झालेला आहे। तर खुशीला पण स्टडी करून भूक लागलेली आहे बघा, तुम्ही पण या जेवण करण्यासाठी। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।